सोलापूर शहर आणि परिसरामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मारवाडी समाजाने एक मागणी केली होती की आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळावं। काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नेहमीच सन्मानाची वागणूक दिली, पण तन आणि धनाने नेहमीच भाजपासोबत असणाऱ्या मारवाडी समाजाला एक न्याय द्यावा अशी हाक घातली होती, पण त्या हाकेला कुठलाही प्रतिसाद भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळाला नाही। आणि तीच वेळ आणि संधी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टिपली आणि त्यातूनच भाजप राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोनी राकेश सोनी हे यांनी उमेदवारी दिली आहे। उमेदवारी अर्जाची छाननी झाली, छाननीमध्ये वैध झालाय। कसं काय ठरलं का तुम्ही स्वतः तिकडे गेलो होतो? नाही, मी राष्ट्रवादीमध्ये येण्याचं एक कारणच वेगळं होतं। मी सामाजिक कार्यामध्ये खूप दिवसापासून काम करत होतो, वर्षापासून, आणि त्या सामाजिक क्षेत्रामध्ये मी बघत होतो आज इतिहासामध्ये मारवाडी समाजाला कधीही बीजेपीने न्याय दिलेला नाही। आणि त्यावेळेस आम्ही आमच्या समाजाचे ज्येष्ठ जेवढे पदाधिकारी आहेत बीजेपीचे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी असं वाटतं का की यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मारवाडी समाज जो खास करून उत्तरमध्ये आहे, तुम्हाला वाटतं एक मधूनच आहेच? हो, तर एक मधला असलेला मारवाडी समाज हा तुझ्याकडे डायव्हर्ट होईल किंवा तो कूस बदलेल? त्यासाठीच मी म्हणालो की मारवाडी समाजाला जेव्हा कुठं न्याय मिळत नाही ना, तेव्हा मारवाडी समाज एक वेगळी डिसिजन घेत आहे। त्या डिसिजनच्या माध्यमातून मी बाहेर आलो बीजेपी सोडून आणि राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेऊन आपल्या समाजासाठी आणि पूर्ण प्रभागासाठी पूर्ण काम करण्यासाठी तत्पर आहे। मारवाडी समाज हा देव धर्म राष्ट्र या विचारधारेने पेटलेला कार्यकर्ता आहे, केडरबेस कार्यकर्ता आहे। धर्म या संकल्पनेवर बेभान झालेला तो इतक्या सहज बदलेल? सोनी काय कसं बोलतोय? समाज म्हणून माझ्यासोबत राहणार आहे आणि आमच्या पक्षाचे जे धोरण आहेत आणि विचारधारा आहेत ते आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचं पूर्ण काम करणार आहे। नक्कीच शहर उत्तरमध्ये हा मारवाडी चेहरा आहे, प्रभाग क्रमांक 1 मधूनचा उमेदवार आहे आणि नक्कीच मारवाडी समाजाचा कल कशा पद्धतीनं ह्या पाठीशी उभारणार आणि भाजपाला त्याचं प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। ब्रेन न्यूज करता यासिन शेखचा मी नितीन पाटील।